बाळाचे रिफ्लेक्सेस पण व्यवस्थित आहे. जे रिफ्लेक्स आता दाखवलं तर रडायला सुरू होईल. दूध किती बजे तुला मॅडम काय सांगाल, काल एक केळव्यामध्ये अशी घटना घडली की पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि अशातच एका गरोदर महिलेला कळा ज्या आहे त्या येऊ लागल्या आणि त्याच्यानंतर आतापर्यंत ज्या डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे काय नेमकी स्थिती होती, कशा पद्धतीने त्या महिलेला सफाळे प्राथमिक आरोग्यापर्यंत आणण्यात आलं, काय सांगाल? 6 जुलै रोजी अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये केळवा रोड हनुमानपाडा येथील उपकेंद्र मायखोप अंडर प्रायमरी हेल्थ सेंटर केळवा माहीम एक गरोदर माता अडकलेल्या अवस्थेत होती. उपकेंद्राच्या चारीभोवती पाणी असल्यामुळे आणि केळवा माहीमला न पोचता आल्यामुळे सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला कॉल करण्यात आला. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा खाडीचं पाणी कुठे आहे आणि रस्ता कुठे आहे हे समजत नसताना देखील ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरसहित आरोग्य व्यवस्था तिथे पोहोचली. लोकल स्थानिक रेस्क्यू टीम आणि स्थानिक प्रशासन आणि इतर डिपार्टमेंट्सच्या समन्वयामुळे माता सुखरूप रात्री 10:30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे पोहोचली. मातेची पहाटे 4 वाजता नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. माता आणि बाळ सुखरूप आहेत. या पूर्ण प्रक्रियेदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी सर आणि तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख सर यांचं मुलाचं मार्गदर्शन मिळालं आणि आता माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे आणि आरोग्य व्यवस्था या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेवा देण्यासाठी अखंडपणे काम करत आहेत आणि कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही सुसज्ज आहोत.